शांत राहा. कृपया सगळ्यांनी शांत राहा. सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचंय. आपल्या गावचे सिनेस्टार आबूराव हे आपल्या आईच्या दहाव्या करता आलेले आहेत. त्यांच्या बरोबर मुंबईचे मोठमोठे निर्माते अण्णा टाट्यांनी आपल्या गावाला पायधूळ झाडलेली आहे. तो मंडपाकडे कुणी जायचं नाही. नाही चला मागे चला 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 मागे चला. चला शांत राहा. हा आणि हे बघा शूटिंग चालू नसून त्यांच्या आईच्या दहाव्याचं विधी चालू आहे. तेव्हा समजांनी कृपया शांतपणे बसून घ्यायचं. जखम झाली वाटतं वस्तर यांनी. कारागीर हल्ली चांगले मिळत नाही. हळद हळद दाबून टाका घरी गेल्यावर. कावळा कुशलराव, आबुरांची तारीख द्याव. क्लायमॅक्सच राहिलाय. शूटिंग 4 वेळा कॅन्सल झालंय. अहो यावेळेस तर बघा, अहो सेट कुजायला लागलाय. कावळा बुराव बोला बोला लवकर बोला. तुमच्या आईची राहिलेली इच्छा बोला. पिरंगुटला एक लग्न आहे, वाघझरीला एक मुंज आहे, भरपूर काम आहेत. नमस्कार. दैनिक उठा ठेव. आपल्या मातोश्री अचानक गेल्या कळल्यावर आपली प्रथम प्रतिक्रिया काय झाली? अहो माणूस केल्यावर प्रतिक्रिया काय विचारताय? उत्तर क्रियाच करायची. आबुराव अहो कावळ्याकडे लक्ष द्या. आबुराव, आपल्या मातोश्री म्हणजे लावणी परंपरेतील अनभिषिक्त. अहो अनभिषिक्त काय काहीतरीच. असं कसं? अनभिषिक्त सम्राज्ञीच होत्या त्या. म्हणजे जाणकार सांगतात ना तसं. आबुराव अहो खोळंबा होतोय. पिंडाकडे लक्ष द्या. आपल्या आयुष्यात डकवताना एका विशिष्ट काळात आपल्या वडिलांचा इतिहास काही स्पष्ट होत नाही. इतिहास नाही जमला हो कधी. आमच्या मारकुटे मास्तरनं लय हाणलं त्यावरनं. नाही म्हणजे आपल्या लोकविलक्षण विनोदाचा वारसा आपल्याला वडिलांकडून मिळाला की आईकडून? या अफवा पसरवण्याचा वारसा तुम्हाला कुठनं मिळाला? तुमच्या आईकडनं की बापाकडून? वारसा असा बाजारात मिळत नाही महाराज. चला निघा, मुंबईला भेटू. निघा. थँक्यू. पाहुण्यांची चहा पाण्याची व्यवस्था मंडळाच्या वतीनं मंडपाच्या मागच्या बाजूला करून ठेवलेली आहे. तो पाहुण्यांनी विधी संपल्यानंतर जरूर यायचंय. कावळा काय ही गर्दी. लोकांची पण कमाल आहे. अहो प्रसंग काय. आबुराव तुम्ही एवढे हरहुन्नरी आणि विनोदी नट, तुमच्या आईची एखादी साधी इच्छा तुम्हाला आठवत नाही. कमाल आहे. माझ्याकडे काय रिमोट कंट्रोल आहे कावळ्याला बोलवायला? उशीर कोण करते, मी का कावळा? नाही इतकी वर्ष तुम्ही इकडे येत आहे. ओळखीचा असेल एखादा कावळा तर बोलव की त्याला. भटजी बुवा, दक्षिणेची चिंता करू नका. सगळं शास्त्रोक्त झालं पाहिजे. असा प्रसंग वारंवार येत नाही. साहेब, नो कॉम्प्रोमाइज. अच्छा थांबतो की. कोणाला घाई आहे काय. कावळा आई 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 तुझ्या इना सुना संसाराचा पाना कस कुशलराव, काय सर हे रडगाणं ती बंद करा बघू. होय सर. आई 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 आबुराव आपल्या आईची काहीतरी जबरदस्त इच्छा राहिलेली असणार. आठवा. माझ्या मायला काय बी मागायचं नव्हतं. आयुष्यभर तिने नुसतं खस्ता खाल्ल्या, ते बी माझ्यासाठीच. मन हे फड
गाडीची चावी मला दे आणि तू कुशालराव बरोबर आहे. कंटिन्युटी साला वीक सुद्धा बरोबर बनवला नाही. नानाची टांग सगळ्या प्रोड्युसरांच्या कमरेत लाता घातल्या पाहिजेत. अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. उंजळीन भरू दे गा पाखरांच्या चोची. दुःखात पंखांना असो सावली मायेची. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. वळिकला तुझा आवाज. शाळा सुटून पोरं कावाच आपापल्या घरट्याकडे गेले आणि तू कुठे हरवलास ना. अरे ये की आता. भूक लागली ना व. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.
पोरा आधी खाऊन घे धर. श्रावण मासी हर्ष किती पळतो मानसी इकडं इकडं इकडं. श्रावण मासी हर्ष मानसी घे ना चम्या. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. आभ्या मला शिकव की तुझं गाणं. गाणं ना ती आ? कविता हाय कविता बाल कवींची. असून दे ए मला शिकव. अरे लय गोड आहे. हाय येडी कविता शिकायला आली. अरे मुर्द्या थांब जरा. आभ्या मेल्या किती आगाव आहे. तू खाऊन घे ना आधी. अरे अरे नको ना मालकाच्या पेटीला हात लावू कावतेल किती. बर घे. ए रागवू नगस ना. शिकव मला गाणं. अरे नग धावायला लावूस मला आता. आमच्या मारकुट्या मास्तरसारखी छडी खावी लागल तुला माय. बर बाबा खाईन मी छडी. शिकव मला चल. हे र काय आमच्या मारकुट्या मास्तरचा चष्मा. असं वय हात धोडा म्हण आता. श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात फिरून ऊन पडे. क्षणात फिरून चल दप्तर घे चल. बस आव लई थंड पडले बाहेर. लेकराला बसू द्या की पडवीत. पडवीत कशाला. आज छपरी पलंगावर बसू द्या की त्याला. तुम्ही जावा. चल कंदिलो चल. लाव. इथं निमूटपणा बसायचं. ट्यांगला बिंगला असतात तांगडे मोडीन. काय कोण येते कोण जाते बरोबर ध्यान ठेवायचं आणि इशारा द्यायचा. कशा देशील. चला केस बिन बापाच आहेस पण चला केस. दिस डेंजरस आहे. रात बी वैर्याची असेल. आमदारकीचं तिकीट मिळणार आम्हाला. लोक जळत्यात. उगा पेपरवाल्यांना इशे नको. तुला नाही कळायचं पण लक्ष ठेव. काय भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग. बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना.
डोळा चळ थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना श्रावणाच्या सरी पान भर थरथरी श्रावणाच्या सरी आ, आ, श्रावणाच्या सरी पान भर थरथरी श्रावणाच्या सरी पान भर थरथरी हिरव्या मोराची तुई तुई थांबेना निळ्या मोराची तुई तुई थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ये उठ आरामखोर नालायक साला हा तुझा इशारा होय रे झोपतो फुकट पोचतोय रे तुला माय गेली माशना बिन बापाची अवलाद झाली अक्कल माशी माळावरची माती साली कुणी नांगरली कोण जाण आणि हे निपजलं पाऱ्यावर असताना पुन्हा झोपलास तर याच कंदिलाच्या काचवर हात भाजीन हा जीव होताना मी गाताना गीत तुला लढीवाळ हा कंठ दाटुनी आला हा कंठ दाटुनी आला आब्या पोट काय चावतोस झोप आता
पूर्वी सूर्य उदयनाची पूर्वी सूर्य उदयनाची पूर्वी सूर्य उदयनाची पूर्वी सूर्य उदयनाची उडती पंछी आकाशी उडती पंछी आकाशी घागरी पाणोठ्या पाशी घागरी पाणोठ्या पाशी दूर नदीवर वेणू ऋण जुण दूर नदीवर वेणू ऋण जुण घुंगुर माळाजी हो घुंगुर माळाजी पूर्वी सूर्य उदयनाजी पूर्वी सूर्य उदयनाजी पूर्वी सूर्य उदयनाजी शिवाजी महाराजांच्या हालचाली वाढायला लागल्या हे ऐकून सरदार गोळा झाले सगळे. या इनामदार बिन बापाचे इनामदार. रात्री जागरण झालं वाटतं इनामदारांना अभ्यासामुळे. गुरुजी डोकं दुखत होत. मग जायचं डॉक्टरकडे जनावराच्या. जा पळ घरी जा. चुकलं गुरुजी माघारी गेलो तर मायलाही ओरडल. मग आईला घेऊन ये की रे तुझ्या साळत सफाई द्यायला. आणतो गुरुजी. आत येऊ? या उद्या बोलव तिला. संध्याकाळी ये म्हणाव शाळा सुटल्यावर. काय जा बस. तर काय सांगत होतो. शिवाजीचा बिमोड कसा करायचा हा दरबारा पुढे प्रश्न पडला. तेव्हा बडीमानं विचारलं कोणी आहे का तयार. तर एक मोठा सरदार उभा राहिला. तो सरदार म्हणजे अफजल खान. तो बडीमाला म्हणाला मला द्या फौज मी आणतो पकडून शिवाजीला. हाय काय त्यात. आत्ता आणतो पकडून. जंगलातल्या बेळात असा किती येळ लपणार. अभ्या लक्ष कुठं आहे. खोड्या करतो अभ्या. उभा राहा. हात पुढे कर. आणखी काय शिक्षा करायची नामदारांना. नकला. कर नक्कल. हात पुढे कर. कर नक्कल. ही घे भाजी अंड्याची पोळी आणि ह्यो माझा खरडा. अभ्या आमचा आप्पा आमदार बनार आणि आमचा इनामदार हड. त्यांचं रेकॉर्ड नाही चांगलं. म्हणजे अरे बाबा म्हणजे तुझी माय आणि त्यांचं झंगट नाही का. बर ते जाऊ दे. आता आज रात्री आमच्याकडे कोंबडीची पार्टी आहे. तर रात्री जेवायला यायचं बरं का. तर आता आमदारकीचं तिकीट आम्हाला तर पक्षाने दिलं. हिम्मतराव इनामदाराच्या घराणेशाहीचा पराभव आहे. पण ते राहू दे. आता बघा यो सरपंच याचा बाप सरपंच याच्या बापाचा बाप बी सरपंच. तेवढ्याने थांबतोय काय बहादरगडी. शेतावर आणून ठेवली ना एक महिना तमाशातली. समध्या गावाची संगीत बारी करायला निघाला यो मर्दगडी. अरे आब्या तर मंडळी हा आबूराव बरं का. ओळखला असेलच तुम्ही. आमच्या गुणवंतचा दोस्त आहे. नकला एकदम फरमास करतो. सुरू कर तुझी नक्कल. तर महाराज ते कालाचे ठाई
ऐक 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 ऐक. हे नको. हिम्मतरावची नक्कल व्हायला पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही, मी आहे ना. तू का काळजी करतो? मजा बघा बरं का, लय गोमती करतो. अरे घ्या ना. घराणेशाही कसली हा? घरंदाज असल्या बिगर माणूस कर्तबगार होत नाही. आमचा आजा कर्तबगार होता. वता वता त्याची गावात 4 घरं होती. आमचा बाप बी कर्तबगार होता. त्याची बी 2 घरं होती. माणूस दर्दी असणं हा दोष नाही, पण पैसे खाणं शा. आपा रोकड्यावानी आपण दूध डेअरीतलं पैसे खाणं शक्य नाही. असली 50-60 हजाराची चिल्लर मुंबईच्या आमच्या एका वारीत खर्च होते. अबे इकडे ये. हे पोरी, तुझा नाच झिंग नाही आणत आम्हाला. तुझ्याकडे रूप आहे, नाच आहे, ढंग आहे, पण नवीन आहेस. लक्ष्मीबाई शिवाय तू बैस जा. रोकड्यानं प्रभाव केला आमचा. साले पैसे चारून तिकीट मिळवलं आमदारकीचं. दुनियाच्या रामना राहिला काय बे? वय मालक. तुला काय कळ बाळे? ए आब्या लेकरा ये. आब्या हशिव आम्हाला हशिव लेकरा. आम्हाला हशिव नाहीतर याड लागल. आम्हाला हशिव नाही तर कानाखाली काढीन. आता मारुतराव रोकडे आमदारकीचं तिकीट आम्हाला पक्षाने दिलं. हा हिम्मतराव इनामदाराच्या घराणेशाहीचा पराभव आहे. ते असू दे. हा सरपंच, त्याचा बाप बी सरपंच, आणि तेवढ्यावर हे घरानं थांबतंय काय? ह्याच्या बापाचा बाप बी सरपंच. एवढ्यावर थांबतोय होया बादरगडी. शेतावर आणून ठेवली 1 महिना तमाशातली. समध्या गावाची संगीत बारी करायला निघाला यो मर्दगडी.
झाला. सारा गाव बोंबलतोय. हसून हसून जेव घेतलंस मालकाचं. नाही माय, मालक म्हणलं लेकर हशिव हशिव नाहीतर याड लागल. बाप काय बघितलं नाही म्या. परिणामदार बापागत वाटलं मला माय. अक्षर संपला. चल. अहो इमानदारी काय ते शिकवा जरा. हा 4 दिवस झाला आपली एकच पोच. वा छान. काढा तुम्ही आमचा इमानीपणा काढा आता. एकच पोच तुम्हीच आणून दिले नाही चिखलाचे गोळे. शिकवतो ना त्यांना. काय येतंय कपळ. कळलं कळलं. मेहनत करा आणि आजच्या खेळाचं काय ते बघा जरा. मेहनत करा. हे चला या पोरीनो घ्या पहिल्यापासून. करा उपकार आमच्या. माणसं नुसती पोसायची. अरे इनामदारा चलून लाकडं ठेव. चल फोडून चहा पितोय. अक्का बाद झालं लाडक्याच. नग काढूस डोळ्यातनं पाणी एवढ्या तेवढ्यावरनं. करायचा तर चांगला हक्काचा धरून ठेवायचा. माल पाणी जमीन जुमला काय ते स्वतःच्या नावावर तरी करून घ्यायचं. पण नाही निस्ती राहिली आणि दमडी न घेता परत आली. अक्का पूर्वीसारखा गळा नाही राहिला तुझा आता. बहीण म्हणून ठेवून घेती झालं उपकारापोटी. अगं किती बोलशील ग. हौस आली होय जंगलात जाऊन वनव्यात शिरायची. आणि पुरुषांच्या जाती तू नाही बघितल्या होय. रंगरूप हाय म्हणून ठीक आहे तुझं अजून. हे पितापोर मोठं होऊ दे आणि मग बोल. नका उठसूट तोंड सोडू. राबते नाही तर मी भासते ना भाकऱ्या सगळ्यांच्या. तुझ्या बरोबर बोर्डर नाचती गाती ना. करून सवरून कोंबड्या राहिल्या बाजूला आणि रामभाऊ कोंबड्या लागल्या झुंजायला. शेज बाज केली उसासमयी ठेवली. शेज बाज केली उसासमयी ठेवली. गुज बोल्यासाठी वाट राघूची पाहिली. कुठं तुम्ही गेला होता सांगा 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 कारभारी. कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी. कशी होती छवी तिची कशी होती छवी तिची. माझ्या होण प्यारी माझ्या होण न्यारी. रात्रीचा डोईवर आला तिचा जीव कसा वेच झाला. रात्रीचा डोईवर आला तिचा जीव कसा वेच झाला. कुठे तुम्ही गेला होता सांगा सांगा ना सांगा कारभारी. सांगा कारभारी.
उशीर